नाशिकमध्ये रात्रीच्या वेळी मोटरसायकल आणि स्कूटर चोरी करणाऱ्या संशयिताच्या गंगापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शिवाजीनगर परिसरातून सुरू झालेल्या होंडा ॲक्टिवा प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे आरोपीने शहरातील विविध भागातून 4 स्कूटर चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 11 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 11 वाजता शिवाजीनगर परिसरातील वसंतराव नाईक पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या यशराज अपार्टमेंटच्या पार्किंगमधून लाल रंगाची होंडा ॲक्टिवा स्कूटर चोरीला गेली होती. MH15 AX 8994 क्रमांकाची ही स्कूटर चोरी झाल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर गंगापूर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता स्कूटर चोरी करताना संशयित व्यक्ती दिसून आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितचा शोध सुरू असतानाच पोलीस अंमलदार गणेश भुये आणि पोलीस अंमलदार सुजित जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. सदर संशयित हा सातपूर पोलीस ठाण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार सोनू जालिंदर शिराळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गंगापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक आणि बौद्धिक कौशल्याच्या आधारे पपाया नर्सरी परिसरात शोध घेत सोनू शिराळ याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने नाशिक शहरातील शिवाजीनगर, महात्मानगर आणि कॉलेज रोड परिसरातून 4 स्कूटर चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आरोपीकडे केलेल्या तपासात 2 मोटरसायकलही मिळून आल्या आहेत. या मोटरसायकलींबाबतचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. मोटरसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईतील अधिकारी व कर्मचारी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, पोलीस निरीक्षक श्री जमीर शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस हवालदार गिरीश महाले, पोलीस हवालदार रवींद्र मोहिते, पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील, पोलीस हवालदार भागवत नवीन, पोलीस हवालदार गणेश रे, संतोष लोंढे, प्रवीण केदारे, तुळशीराम चौधरी, पोलीस अंमलदार गोरख साळुंखे, सुजित जाधव, मच्छिंद्र वागचौरे आणि सागर गुंजाळ यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गंगापूर पोलिसांनी स्कूटर चोरीचा संशयित ताब्यात घेतला असून या कारवाईमुळे शहरातील आणखी चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.